तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायर युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आपण आलो आहोत ते म्हणजे मातीबंदरची आपली अलिबाग मधली पहिली शर्यत आहे चिखली इथे फ्रेंड्स ग्रुप आयोजित. आणि विशेष म्हणजे आज माझ्यासोबत आलेला आहे रोहित म्हात्रे, ज्यांनी मला म्हणजे संपूर्ण बैलगाडी शर्यत बघायला 10वीला असल्यापासून ज्याने फिरवला तो आज माझ्यासोबत. मला कित्येक दिवसापासून त्या व्हिडिओ मध्ये सांगायचं होतं पण ते योग येत नव्हता. आणि आज रोहित माझ्यासोबत आहे. आणि रोहित म्हात्रे सांगायचं तर 2009-10 हे काळ सुद्धा रोहित म्हात्रे यांनी गाजवलेला. त्यांचा कालामोरा आणि राजेंद्र टोपले यांचा कालामोरा अशी जोडी होती. खोंडर अक्षरशः फायनलच्या गटातली जोडी होती. त्यावेळी आम्ही रोहित म्हात्रे यांनी तो काल गाजवलेला. आणि ते रोहित म्हात्रे माझ्यासोबत आहेत. आणि अक्षय पाटील, त्याला पण आपल्या सोबत यायचं होतं. श्रीनाथ केसरी पासून मागे लागलाय गाड्या बघायला यायचं, तर आज तो सुद्धा आलेला आहे. आणि आज आपण नेहमीप्रमाणे बैलगाडी कोणकोणत्या आल्या ते बंदामध्ये बघणार आहोत. अक्षय चिखली माती बंदर मध्ये आदरणीय राजाभाई केनी त्याचबरोबर रसिकाताई केनी यांच्या शुभहस्ते आपण उद्घाटन केलं. आणि त्यानंतर गट क्रमांक 1 याला घेण्यात आलेला बैलगाडी. तर कितव्या गटात होती गाडी आपली? तिसऱ्या गटामध्ये पहिली आली का? दुसरी आली. तर तिसऱ्या गटामध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं? जयराम गोविंद सोनावणे. आणि गाव? मुनोली. तर या वर्षी सुरुवात पहिलीच शर्यत आहे का? पहिली शर्यत. आणि पहिल्या शर्यतीमध्ये गुलाल मिळाला, तर काय कोणत्या प्रकारचा आनंद झालेला आहे? आनंद म्हणजे एकदम उत्सुक, कूल, मजबूत आमचा सगळा पिंट्या भोसाळकर. तर पिंट्या सोबत, पिंट्या एक नामांकित ड्रायव्हर आहे. पिंट्या, तर बघायला गेलं तर मागच्या वर्षी जेवढा तू यायला पाहिजे प्रकाशात तेवढा आलाच नाही, म्हणजे थोडा बॅकफुट होता. काय सांगेल त्याच्याबद्दल? आता काय गेल्या वर्षी एवढी काही गाडी धावत नव्हती आपली, आता यंदा धावायला आहे चान्स आहे यंदा. तर मागच्या म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी पिंट्याने सुद्धा फायनल मध्ये खूप सारे बक्षीस मिळवलेले, म्हणजे ठाकूर त्यांच्या मनोहर ठाकूर यांच्या गाडीवर बसून. तर आणि स्वतःची सुद्धा गाडी त्याची खूप धावलेली. तर यावर्षी सुरुवात तर चांगली झाली. आणि बैलांबद्दल काय सांगशील? बैल चांगले, दोन्ही पण चांगले चालतायत. खोंड पण यंदा चांगला झाला, आता थोडक्यासाठी भरला, नाही तर चांगला मस्त नंबर होता. आणि आता दुसरी बसली. जोड केलाय कधी? तिसरा वर्षी यंदा. ओके. आणि या वर्षी सुरुवात केली शर्यतीला? गेल्या वर्षी पण मारली नंबर. ओके. हे यंदाच्या वर्षाचं पहिलं आहे बक्षीस. आणि आपल्यासोबत ताई पण आहे. ताई, काय सांगाल तुम्ही शर्यत बघा? मालकी नाहीत, काय सांगाल? मला खूप आनंद झालाय. आणि बैलांचं म्हणजे संगोपन तुम्ही बैल का आमची मेहनत मुलांसारखीच तुम्हीच आहे. करता का? हो हो. मुलासारखे बाळगता. जरा आनंद अश्रू दिसतात ताईच्या डोळ्यामध्ये. आणि नावं सांग ना बैलांची काय? एकाचं नाव पोपट, एकाचं नाव हरण्या. तर तुम्हाला शुभेच्छा नंबर आल्याबद्दल, आणि पुढील शर्यतीसाठी सुद्धा शुभेच्छा. बोला, नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 4 मध्ये द्वितीय क्रमांक आलेली गाडी आहे. नाव काय होतं गाडीचं? फुलारे ब्रदर्स. फुलारे ब्रदर्स उसर. बैलांची नाव काय? सर्जा, सूर्या, सर्जा आणि सूर्या. ड्रायव्हर होता सुशांत शेळके. सुशांत, काय सांगशील? पहिल्यापासून गाडीवर तू बसतोय, बैलांबद्दल काय सांगशील? बैल पलायला एकदम भारी आहेत. हा जुना बैल आहे, बरेच वर्ष धावलेला आहे आणि तो नवीनच आहे. गेल्या वर्षी 7-8 मध्ये पण गाडी नंबर 7-8 मध्ये पण दुसरी गाडी आली 7व्या गटात. ही पहिली शर्यत या वर्षीची. तर काय फरक काय वाटतं बैलामध्ये? काही चेंज तर झालाय का? गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगलेच धावतात बैल. पहिली शर्यत असून दुसरा नंबर भेटलाय. रेसल पण नाही, सराव जास्त नाही, 2च रेसला झालेल्या आहेत 7-8 मध्ये. आपल्या इकडे तर बंदर नाही कुठे, तरी पण गाडी भरपूर धावली. आज आणखी प्रगती होईल. पहिली शर्यत होती आणि गुलाल मिळणं खूप महत्वाचं होतं. आणि सुरुवात चांगली झाली. तर आपल्यासोबत आता एक स्पेशल आहे अक्षय शिंदे. अक्षय शिंदे बद्दल सांगायचं झालं तर एकदम म्हणजे कट्टर बैलगाडी शर्यत प्रेमी. पण काही कामानिमित्त आता मुंबईला असतो, त्याच्यामुळे जास्त दिसत नाही. पण अक्षय शिंदेची आठवण सांगायची तर मी आणि अक्षय एकाच वर्गामध्ये शिकलोय. 9वीला होता माझ्यासोबत. आणि बैलगाडी शर्यत बघण्यासाठी अक्षरशः दप्तर सरांच्या तोंडावर मारून 7-8-15 रायवाडी बंदरामध्ये बैलगाडी शर्यत बघायला गेलेला. त्यावेळी मोहन शिंदे यांची गाडी अक्षय बघायचा सगळं. अक्षय, काय सांगशील आता शर्यतीबद्दल काय सांगशील? आता तू कमी दिसतोस तर. आता कामानिमित्त मुंबईला असतो, आज आले पहिल्याच शर्यतीत आणि आपली गाडी घरची गाडी आहे म्हणून आलेला आहे. एक नाद आहे म्हणून, बैलगाडी नाद. कट्टर अक्षयच्या अजून खूप आठवणी आहेत. सांगायला गेलं तर 2 तासाची व्हिडिओ होईल. अक्षय, काय सांगशील आताची शर्यत आणि आधीची आपली शर्यत होती त्याच्यामध्ये काय फरक झाला? काय वाटतंय तुला? फरक झाला. आधीच्या चांगल्या होत होत्या पण बंदी मुलं परत स्टॉप झाले, पण आता मस्त झालेले शर्यती सगळीकडे. आता 2 वर्षामध्ये चांगली सुरुवात झालेली आहे, पुढं चांगले होतील. इथून पुढे तुझा पण जोड करायचा काय विचार आहे? नाही, जोड नाही करायचा विचार. शर्यत बघायला येणार. तर अक्षय बद्दल आता मालक आहेत आपल्यासोबत.
पहिल्यांदा काकांसोबत काका काय सांगाल बैलांबद्दल, कशी धावलेत आज? बैल छान धावलेत. तुम्ही पण गाडी हाकलायला बसायचेत ना? हा, जुने गाडीला आम्ही पहिले फायनल बी हाकललो आम्ही. भावाची बिवाची आमच्या घरच्या गाड्या होत्या तर हाकायचो आम्ही. काय सांगा फुलारे बद्दल काय सांगशील? अजून या वर्षात काय अपेक्षा आहेत बैलांकडून? यावर्षी भरपूर अपेक्षा आहेत. नंबर आता लागला पहिल्याच मैदानामध्ये, भरपूर खुश आहोत. आज जल्लोष होईल पण संकष्टी पण आहे. तर पार्टी पोस्टपोन आहे, बुधवारी केली जाईल पार्टी. बोला ना, आज एकच बैलगाडा शर्यत. आपल्यासोबत मयूर जॉईन झालाय. मयूरची सुद्धा आज गाडी घेऊन आलाय, सुरुवात केली ना? नाही आज मी गाडी नवीन टेम्पो घेतलाय आणि माझ्या टेम्पो मध्ये फुलार ब्रदरची गाडी घेऊन आणि पहिला गुलाल घेतलाय. कसं वाटतंय तुला? मग खूप आनंद झाला की पहिल्या शर्यतीमध्ये मी माझ्या टेम्पो मध्ये मी जी गाडी आणली ती गुलाल घेऊन चाललेली आहे घरी. म्हणजे तुझा टेम्पो लकी ठरला. हो, लकी ठरलेला आहे. तुझ्या गाडीवर सुद्धा तुझा टेम्पो लकी ठरवा अशी हो, प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद. आणि पुढच्या माधने मैदानात तुझी गाडी बघायला मिळेल. नाही माझे ह्या फेरीला नाही, 4 तारखेला भेटेल. ओके. कितव्या गटात होती? 6व्या गटात होती आपली गाडी. तर मित्रांनो, 6व्या गटामध्ये प्रथम क्रमांक आलेली गाडी आहे. दादा, प्रथम नाव काय तुमचं? नम्रता संजय पाटील कारले कारले या नावाने गाडी आपली बोलते. आणि ही पहिली शर्यत होती की आधी झाली? कुठे अगोदर झाली? गेल्या वर्षी सुरुवात केली आपण आणि या वर्षाची पहिली सुरुवात आणि पहिलाच आपल्या 1 नंबरची झालेली आहे. तर पहिलाच सुरुवात चांगली व्हावी प्रत्येकाचं हे असतं. तर गुलाल मिळाला तुम्हाला, तर काय सांगशील त्याच्याबद्दल? गुलाल नाही, ही मालकी नाही गाडी आणली आमची, ती सर्व बघतं बैलांचं. आम्ही कामावर असतो त्याच्यामुळे सर्व पाणी वगैरे खाणं वगैरे तीच बघत असते सर्व. तिच्यामुळे तिच्यावरच सगळे कष्ट आहे ते सगळे. तर बघा, ताईला सुद्धा बैलगाडी. ताई, काय सांगशील आज तुझं? काय नाही, मन भरून आलं. तर ताई, नाव काय तुझं? नम्रता संजय पाटील. तर काय सांगेल आज तू कधीपासून म्हणजे दिवाळी नंतर कधी सुरुवात केली प्रॅक्टिसला? प्रॅक्टिस आम्ही आताच सुरुवात केली, 1-2 महिना अगोदर. हा, आणि बैलांची मेहनत सर्व तू करते का? म्हणजे तुला ही आवड कशी लागली? पहिला मित्राचा बैल होता, त्याच्यानंतर मग आम्ही आमचा घरचा बैल चालू केला. आमचा घरचा बैल आणि हा आता नवीन घेतलाय. ही जोडी कधी केली, कधीपासून आहे तुझ्याकडे? गेल्या वर्षीपासून आहे आणि हा आता नवीन घेतलाय फक्त. अच्छा, म्हणजे नावं काय आहेत बैलांची तुझ्या? हा पिंट्या आणि तो मथुर. मग पहिल्या शर्यतीमध्ये गुलाल मिळाला, म्हणजे तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालं, काय हो, सांगशील? छान वाटतंय, भारी वाटतंय. या वर्षात अजून काय अपेक्षा आहेत बैलांकडून? आता बघू, त्यांच्यावर आहे सगळं गेम. आणि फक्त भाटालाच गाडी हाकलणार की फुल निघतो? अजून काय प्लॅनिंग नाही, बघू. तर तुला पुढील शर्यतीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. तर आपल्यासोबत आजोबा आहे. भाऊ, वय किती तुमचं आहे? 77 वर्ष वय आहे बघा. आणि नाव काय तुमचं? हरिचंद्र महादेव पाटील. हरचंद्र पाटील. तर किती वर्ष झाली तुम्ही बैलगाडी बघताय की मागे? मी आज 45 वर्ष गाडी हाकली. हा, 25 वर्ष गाडी स्वतःची गाडी हाकली. अच्छा. आणि आता गाड्या बघा, दोन गाडी आहे, जोडी आहे माझं. हा, मी आता आणली. ओके. तर मग बैलगाडी शर्यतीला वयाचं बंधन नसतं, बघू शकता. 77 वर्ष झालेत तरी सुद्धा बाबा एवढ्या गर्दीमध्ये बैलगाडी शर्यत बघायला आलेला आहेत. हाऊस आहे. हाऊस आहे. बोला, नाद एकच, बैलगाडा शर्यत. आमचे ड्रायव्हर गाडीवर असं कंटिन्यू कायम एकनिष्ठ एकदम. काय तुमचं नाव काय? शरद पाटील. काय सांगाल बैलांबद्दल आज? बैल एकदम पॉवरफुल आहे, त्याच्यावर टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे आपल्या गटामध्ये बघायला याचं 70% बैल कर्नाटकी असतील. कर्नाटकी. त्यामध्ये हे आपली आमचे गावठी. गावठी बैल नंबर दोन जोड्या आहेत, ते दुसरे कोणतरी होते पण एक आपली दोन आहे. दोनच जोड्या असे गावठी आहेत. आता घरचा बैल आहे. ही गोष्ट या वर्षी आता चांगले चालते. गेल्या वर्षी आमच्याच बंदरात, कारल्या बंदरात भाटात पहिला बसलेला, पहिल्या स्पेशलला. आता ओपनिंग म्हणजे ह्याच भाटात झालेले. अभिनंदन तुमचं. आणि तुम्ही किती वर्ष गाडी हाकलताय? आता हे माझे वडील आहेत. वडील त्यांचं आयुष्य गेलं गाडी हाकलण्यात, त्यांच्यापासून मी आता शिकलो त्या गाडी हाकलायचं. मी जवळजवळ 10वीला असतापासून गाडी हाकलायची. म्हणजे तुमची शिकवण आहे. ही आमची पूर्ण टीम आहे. हे आहे आमची सर्व. नाद एकच. थँक्यू. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहे गट क्रमांक 6 मध्ये द्वितीय क्रमांक आलेली गाडी आहे. नाव काय गाडीचं? दत्तात्रेय नथू मोकल मांडवकर. आणि पहिली शर्यत होती की सारलला पण हाकललेली? नाही, सारलला गाडी 1 मध्ये होती पण काही कारणास्तव आमची गाडी दुसऱ्या गटात पोहोचली. हा. पण बैलांवर खूप विश्वास होता, पण 2 मध्ये थोड्या गाड्या वरचढ झाल्या म्हणून गाडी पण 6वी 7वी आली, पण चांगले धावले बैल. म्हणजे या वर्षाची सुरुवात आज गुलालाने पहिल्या झालेली. गेल्या वर्षी पण सारळ बंदल फेल गेला आणि इथे प्रथम बसली गाडी. यावर्षी पण सारळ बंदल फेल जाऊन इथे द्वितीय बसली गाडी. आणि गेल्या वर्षी पण 6वा गट, आता पण 6वा गट. हा, बैल जोडी मला कधी नाही केले? माहिती. 2 वर्ष झाले. काय नाव आहेत बैलांचे? हरण्या, तो राजा. बैल आपल्याकडले आहेत की कर्नाटक पॅटर्न? आपले किल्लारी.
अच्छा, मग अजून काय अपेक्षा आहेत बैलांकडून यावर? अजून अपेक्षा म्हणजे एक आम्हाला अजून 2 वर्ष झाले अजून बंदरला गुलाल नाही भेटलाय. बंदरला कोणत्याही गटात फक्त 3 मध्ये गाडी बसावी हीच अपेक्षा फक्त बैलांकडून, बाकी अपेक्षा काही नाही. तर आमच्या चॅनल कडून तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा असेल की तुमची ती इच्छा पूर्ण हो. थँक्यू. आणि ड्रायव्हर कोण? आपलं नाव काय? किती वर्ष गाडी हाकलताय? बरेच वर्ष. ह्या गाडीवर तुम्ही कंटिन्यू ह्याच गाडीवर असता? मग गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी बैलांमध्ये काय चेंज झालाय? जाम फरक झाला. या वर्षी अजून वर जातील का? अजून नव्हती. अभिनंदन तुमचं सुद्धा. बोला नाद एकच, बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, गट क्रमांक 7 मध्ये तिसरा क्रमांक आलेला गाडी आहे. त्याचं नाव काय? नितीन पाटील केतकी सांभाळा. नितीन पाटील केतकी. आणि आज सुरुवात केली. सुरुवात पहिलाच नंबर, पहिलाच शर्यत आणि पहिलाच गुलाल. कसं वाटते मग आज? खूप आनंद आज वाटतंय. आणि बैलांची ही प्रॅक्टिस या वर्षी कधीपासून चालू केली? आता डिसेंबर पासूनच. आणि आपल्याकडे जोड कधीपासून आहे? हा आता नवीन घेतला, हा जुना गेल्या वर्षीचा. अच्छा, मग या वर्षी काय फरक वाटतोय जुन्या बैलामध्ये? काय चांगलाच चालते. बाजू पण डावी केली पहिली उजी होती, आता डावी पण चांगलाच चालते. डावी बाजूला नाव काय आहेत बैलांची? त्याचा देवा आणि त्याचा बाजी. आणि बाई, तर तुझं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मामा पण आहे. मामा पहिली शर्यत आहे, काय सांगितलं एकदा? जाकीचा गुलाल मला आनंद आहे. मामाची गाडी सुद्धा आपल्याला लवकरच बघायला मिळेल. इकडे आहे ना. आणि हे आमचे शिंदे आहेत, ते ठरलं ना मागच्या व्हिडिओ मध्ये मला यांना पण घ्यायचं होतं, कारण कित्येक वर्ष झाली आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये थंडा असेल किंवा गुलाल हे पुरवण्याचं एक काम त्यांच्या मार्फत केलं जातं. तर त्यांना सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा आहेत. तुम्ही असेच बैलगाडीची सेवा करत राहा. गट क्रमांक 8 मध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? राजवी परेश म्हात्रे भुते. तर भुत्यातली गाडी आहे. दुसरा क्रमांक. पहिलीच शर्यत होती की आधी अक्कलली तिकडे सारलला वगैरे? त्याच्या खूप शर्यती झाल्यात. नाही, या वर्षातील या वर्षाची पहिली शर्यत. पहिलीच शर्यत आणि गुलाल मिळाला, तर कसं वाटतंय आज? खूप आनंद होता. आमचा हा नवीनच बैल आहे. पहिला एक राजा होता, तो आता दुसरीकडे आहे आणि हा चांगला धावतो. आता पहिली शर्यत आहे आणि आम्हाला गुलाल भेटला, आम्हाला आनंद हा आहे. कुठून घेतला? हा आपल्या गावातूनच घेतलेला. आणि काय अपेक्षा आहेत आज या बैलांकडून? आता या बैलांकडून येणाऱ्या वर्षात कुठल्या गटापर्यंत धावावी अशी तुमची अपेक्षा? येणाऱ्या वर्षात चांगल्या गटापर्यंत धावावे आणि चांगले नंबर भेटावे अशीच आमची एक इच्छा आहे. नावं काय आहेत बैलांची? राजा आणि मोरा. राजा आणि- वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासात 43 नंबर आणि हा मागे कंटिन्यू पुळणीला सुद्धा धावायचा त्याच्या. आणि क्वार्टर फायनलला पण नाव. एक अलिबागची शर्यत मला आठवते, साधारण त्याने सेकंडला टर्न करून गाडी नंबरला आलेली. तुम्ही ड्रायव्हर बसलेत का? काय नाव तुमचं? परेशानंत म्हात्रे होते. काय सांगशील, एक शर्यती पहिलीच शर्यत आहे भाटाची आणि आयोजन कसं आहे? आयोजन एक खूपच छान आहे आणि आज पहिलाच गुलाल भेटलाय गणपती संकष्टीच्या मुहूर्तावर. चांगली बैल साथ दिली मला. बंदर वगैरे कसं आहे? बंदरला पण धावते गाडी. मग मोरा किती वर्ष आहे तुमच्याकडे? आता 4 वर्ष झाली. तर आता ह्या वर्षी काही स्पीड मध्ये वगैरे चेंज झालाय का त्याच्या वाढला? चांगला स्पीड वाढत गती आहे. ठीक आहे, तर अभिनंदन तुमचं पुन्हा एकदा आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. बोला नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 9 मध्ये द्वितीय क्रमांक आलेली गाडी आहे. आपले नवेदर बेली गावातले पमेदाची गाडी आलेली आहे. तर दादा काय सांगशील? पहिल्याच शर्यत आणि गुलाल भेटला, तर सुरुवात चांगली झाली. सुरुवात चांगली झाली, म्हणजे एकदम चांगली झाली. आणि मला असं वाटतं आपल्याला फेरे द्यायला पण बंदर अजून रेडी झालेलं नाही. एकच फेरा मारून गाडी आणली. तर काय सांगशील, गेल्या वर्षीचा आपला हा मला वाटतं दुसरा हा बैल आहे. नवीन आहे. तर याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? गेल्या वर्षी एकदमच नवीन होता, तोंड होता. या वर्षी काय फरक जाणवतोय? आता फरक म्हणजे एक जुना चांगला भेटलेला आहे ना, त्याच्यामुळे गुरु भेटला तर चांगली चालताना. आता स्पीड वाढलाय त्याचा. स्पीड वाढला त्याचा. मग या वर्षी काय अपेक्षा आहे? कुठल्या नाही, गटापर्यंत? आपल्याला काय गुलाल पडला बास, गटात असली बाद झालं, आपली वरची अपेक्षा नाही. आणि सगळ्यांना आता आपल्याकडल्यांना जाणून घ्यायचं की आपलं बेली बंदर कधी चालू होणार? आपलं बंदर उद्यापासून चालू होणार. उद्या कामाला उद्या चालू होणार? कामाला सुरुवात होणार सोमवार पासून. आणि मग ते रेषेसाठी वगैरे कधी होणार? रेसलला आता ते उद्यापासून चालू झालं का कमीत कमी 8-10 दिवसांत रेस विसल चालू होतील. आणि हे बैलांची मेहनत या वर्षी कधीपासून चालू केली? दिवाळी- गणपतीपासून. गणपती एवढी खूप मेहनत झाली आणि दिसते बैलांच्या शरीरावरून. तर काय नाव काय आहेत बैलांची? याचं बालू, हा, त्याचं टोपकर हायजा हरण्या. ओके. तर पुन्हा एकदा अभिनंदन तुझं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुमच्यासाठी पण. आम्हाला आज चिखली बंदर मध्ये दुसरा नंबर भेटलेला आहे, पण जराशी गाडीची काय मोडतोड पण झाली.
कॉर्नरला पण सुरुवात चांगली झाली. सुरुवात आपली चांगली झाली. त्याबद्दल काय काय वाटत नाही, दिलगिरी होता. अभिनंदन. अभिनंदन. तर मित्रांनो, गट क्रमांक 8 मध्ये गाडी होती, परंतु काही कारणास्तव गाडी सुटली नाही, तर गाडी 9व्या गटामध्ये सोडली आणि त्याच्यामध्ये आपली गाडी तिसरी आलेली आहे. आणि बघू शकता इकडे एकदम गावठी बैल आहेत, छोटी छोटी घरची बैल आहेत. काय सांगा दादा, पहिली शर्यत आणि गुलाल भेटला तुम्हाला? खूप आनंद आहे. यांची मेहनत आम्हाला काहीतरी दाखवली पाहिजे. हीच अपेक्षा आहे. मेहनत मीच घेतोय आता. तुम्हीच मालक स्वतः? मीच मालक नाही, स्वतः मला. माझं मनोज मधुकर जंगम गाव कोणता? मुळे. मुले. आणि किती वर्ष आहे जोड आपल्याकडे? आता हे 3 वर्ष झाली जोडाला. आणि म्हणजे हे घरचेच आहेत. घरच्या गायचे आहेत? तो घरच्या गायचा आणि हा भावाने माझ्या वेशीतून घेतलेला आहे. ओके. नाव काय यांची? याचा बांडा नाव आहे, तो हाऊस आहे. अच्छा, म्हणजे 3 वर्षाला सलग शर्यतीमध्ये पळतात. किती साधारण गुलाल झाले आतापर्यंत झालेत तरी 10-12 जास्त झाले. गेल्या वर्षी काय 7-8 झाले. याच्या आधी 2-3 झाले. हा नव्हता, त्याच्याकडे दुसरा होता तेव्हा. आणि आता यावर्षी पहिलीच शर्यत आहे. आता आनंद हवा मला खूप, कारण पहिलीच शर्यत. हा, मीच बसतो. मी बसतो. काय सांगाल मग एकंदर बंदर वगैरे यावर्षी कसं बनवलंय? बंदर चांगलंच आहे, चिखली बंदर चांगलंच आहे. कधी पण गाडी हाकलायला मजा वाटते चिखली बंदरात. कधी पण यावे गाडी हाकलायला बरं वाटतं. तर काय, आणि आज जोड तुमच्याकडे 3 वर्ष आहे, तर आता या तिसऱ्या वर्षी याच्यामध्ये काय म्हणजे बैलांमध्ये बैलात जाम बदल आहे. दोन्ही बैलात बदल आहे यावर्षी. म्हणजे वेग वगैरे वाढलाय का? यावर्षी बैलांना जास्त म्हणजे पिकअप नाही, जास्तच त्यांचा नकरा पण जास्त आहे थोडा. म्हणजे यावर्षी कान कमी आहे आमच्या बैलांचं. यावर्षी अपेक्षा पण हाय हाय असते यावर्षी काय अपेक्षा म्हणजे कुठल्या काय आता आपलं माझा नेम असा आहे, तिथं गाडी जाईल, तिथं कुठं पण लागेल तिथं गाडी आम्ही कुठल्याही गटात हाकलणार. आपल्याला गुलाल महत्त्वाचा हा, आणि कुठं पण लागेल तिथं आम्ही असं ट्रेटिंग लावत जात नाही. बरोबर. जिथं गाडी लागेल त्या ग्रुप मध्ये गाडी हाकलायची. बरोबर. आपण पळणार नाही, मालक पळणार आहे. काही मालक पळणार नाही, बैल बैल पळणार पळणार आहे. आहेत. बरोबर. तर अभिनंदन पुन्हा एकदा तुमचं. बोला, नाद एकच. तर मित्रांनो, काका आलेत बैलगाडी शर्यत बघायला. काका, आपलं नाव काय? मधुकर गोविंद जंगम. या गाडीच्या गाडी तुमचीच गाडी आहे ना? आमची गाडी. तर किती वर्ष तुम्ही बैलगाडी शर्यत गाडी बघाय? आम्ही आता भरपूर वर्ष हाकलतो, पण ह्या बैलांना आता आम्ही 2-3 वर्ष हाकलतो अच्छा. यांना. आणि तुम्ही पण पहिल्यापासून हाकलायचो. अकलाला बसायचे का? हा. म्हणजे कोणत्या गटामध्ये गाडी आमच्या हाकलायची? असायचे 4थी 5वी अशी. म्हणजे त्या रेग्युलर रेंज? हा, रेग्युलर 7वी 8वी अशा गटाला असायचे. आता तुमचं वय किती आहे? माझं 65. 65 वर्ष वय आहे आणि अजून सुद्धा तुम्ही मैदानाला येत आहे. हा, हाऊस आहे ना. काय म्हणजे ही बैलगाडी शर्यतीची आवड तुम्हाला? पहिल्यापासूनची आवड आहे. म्हणजे वडिलोपार्जित? वडील पण, हा, वडिलाला पण आवडतीच होती. ओके. याच्यानं मला झाली, तर माझे मुलांना पण झाली, भावाला झाली. भाव सगळं आहे. आणि आताची शर्यत काय सांगाल? तुम्ही खूप जुने शर्यत केलेली आहे जुन्या काळात, तर आताची शर्यतीमध्ये काय फरक? आता जाम फरक. असा फरक पहिलं कसं माहिती आहे, कवळी येणार म्हणजे येणार म्हणलं, प्रकाश ठाकूर येणार म्हणजे येणार, म्हणजे ते तेव्हा होतं. पण आता तसं नाही आहे. आता बैल पळणार आहे, प्रत्येक ग्रुपाला कधी काय येईल कोण याची गॅरंटी हा, नाही. बरोबर. म्हणजे त्यावेळी सांगू शकत होतं की कोणाचा नंबर येईल. हा, फायनल हा येईल हा येईल. आणि आता एवढं कॉम्पिटिशन वाढलं की सांगू शकत नाही. नाही सांगू शकत. आता काय म्हणजे कोण येईल ना कोण राहील, आहे की नाही. हा. आता पहिले आम्ही आज लहानापासून तीच आवड आहे आम्हाला. तुमच्या वेळी कोण होते फायनल सम्राट? म्हणजे तेव्हा हे उजू कवले, त्यानंतर झिराडचे गुरव. आणि गुरव, ठाकूर, हे असे होते. आणि आता तर मित्रांनो, प्री क्वार्टरच्या खालच्या गटात म्हणजे 14व्या गटामध्ये आराध्या किराणा स्टोअर चिंचोटी खिंड यांची गाडी दादा किती बसलेली आहे? पहिली बसली. पहिली बसलेली आहे. तर काय सांगशील, पहिलीच शर्यत आणि पहिलीच शर्यत, पहिलाच गुलाल. म्हणजे बैल आम्ही कर्नाटकचे आणले, त्यांची तयारी संदेश पाटील आणि प्रथम आणि हे दोघं तिघं आपली जे आहेत मित्र परिवार, आमचा आझाद मित्र परिवार आहे, आझाद मित्र मंडळ चिंचोटी. ते सगळे जितके पण माझे ग्रुपचे मेंबर्स आहेत ते आता गेलेत ग्राउंड वरती. पण त्यांचं जे मला साथ असतं किंवा सहकार्य असतं ते जे खूप मोलाचं असतं. आणि त्यांच्यामुळेच, आणि म्हणजे भलेही बैलजोडी माझी असली तरी पण त्यांचं सहकार्य, त्यांची मेहनत ही महत्वाची आहे. नक्कीच. जर आपल्याला बैलगाडी क्षेत्रामध्ये जर वरच्या गटामध्ये किंवा गाडी हाकलायची असेल तर एकट्याने कधी होत नाही. त्यासाठी मित्रांची साथ, परिवाराची साथ आवश्यक असते. तर हे बैलांबद्दल काय सांगशील? जोड कधी केला? गेल्या वर्षी आम्ही मार्च मध्ये हरणे आणला आणि हरण्याने अंतरामध्ये 2 नंबर मारले. आपल्या इथे कातलपाड्यावरती 2 नंबर अंतरामध्ये मारले. एक 17वा 18वा गट असे अंतरामध्ये मारले. त्याच्यानंतर एक बैल थोडासा कमी पडत होता म्हणून आम्ही हर्षा म्हणून एक हर्षा
एक नवीन बैल आणला सायलेंट हर्षा, पण तो पण उत्तम चालतंय. पुल्लीला पण गाडी चालते आणि भाटाला पण. आम्हाला आपली आवड कसली भाटाची, आपली पब्लिक भाटाला असतं आणि आपल्या जवळपास जितके पण आहे त्या भाटाचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला भाटाला खेळवायला आवडतं म्हणजे गाडी, त्याच्यामुळे आम्ही भाटाला आणल्याने गाडी आली की आपली गावातली मंडळी जास्त जवळ येतात. बरोबर. पुलनीच्या गाड्या बघायला पुल्लीच्या गाड्या खूप लांब लांब असतात, त्याच्यामुळे आपली पब्लिक काय जास्त बघायला येत नाही. पण जे माझे दोन्ही पण बैल आहेत त्यांनी आम्हाला सर्वांनाच खुश केलं. संदेश इकडे ये लवकर. हा आमचा संदेश. हा ड्रायव्हर म्हणजे हौशी बैलगाडीवर. बोल, तुला काय बोलायचं ते सांग. मला काय नाही बोलायचं, जेणेकरून आज एवढी मेहनत केली आम्ही सर्व मित्र परिवारांनी, ती मेहनत सफल झाली. संदेश म्हणजे तू एक मागे रील व्हायरल झालेली, हरण्या खाणं हरण्या त्यांना सांगतोय की मला हे खाणं नको, मला आराध्या स्टोअरचं खाणं पाहिजे. त्यामध्ये उत्तम अभिनय केलेला संदेशनी. खरं तर उत्कृष्ट रील झालेली ती, आणि त्यामुळे आराध्य किराणा स्टोअर हे चिंचोटी खिंड म्हणजे सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं. तालुक्यामध्ये सगळे खाणे न्यायला येतात. तर दादा या वर्षी आता काय अपेक्षा, बैलांना कोणत्या गटापर्यंत गेली पाहिजे आपली गाडी? गट म्हणजे बैल सांगतील की तिथं म्हणजे स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे जात राहू. बैलांनी आता समजा प्री क्वार्टरचा एक गट अगोदरचा पास केला, पुढल्या वेळी आम्ही प्री क्वार्टर पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. तिथे जर पास झालं बैलांच्यावरती, आमच्यावर नाही, आम्ही खाणं घालण्याचा प्रयत्न करू, सगळ्या गोष्टी करू आम्ही, पण बैल किती पळतात त्याच्यावरती महत्व आहे. बरोबर. आम्हाला पळायचं नाही, बैलांना पळायचंय. नक्कीच. तर खूप छान म्हणजे प्रत्येक बैलगाडीवाल्यांनी ऐकण्यासारखी बाईट्स दादांनी दिलेले आहेत. कारण जे काय आहे ते बैलांवर आहे, आपण फक्त मेहनत करायचं, काम करायचं आहे. परमेश्वरावरती आम्ही अवलंबून असतो, बैल आणि परमेश्वर, बाकी काय नाही. आणि आज खरं तर संकष्टी चतुर्थी आणि गणपती बाप्पा पावला आम्हाला. पावलेला. गणपती बाप्पा. आणि जे कोणी लांबचे बैलगाडी शौकीन गाड्या बघत असतील आणि जर बैलांसाठी उत्कृष्ट क्वालिटीचे खाण्यासाठी बघत असतील तर नक्कीच एकदा दादाच्या स्टोअरला भेट द्या आणि तिथून जर एकदा खाणं घेऊन रिझल्ट बघा. 100% रिझल्ट. आराध्य किराणा स्टोअर चिंचोटी खिंड. तर दादा पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद. आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला नाद एकच, बैलगाडी शर्यत. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला वेळ दिलात. आणि असेच मैदानाला येत जा आणि असे तुमचे जुने अनुभव आम्हाला सांगत जा. थँक्यू. मित्रांनो, गट क्रमांक 12 मध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे घरत मटन शॉप म्हणजे संदीप घरत यांची गाडी. तर दादा प्रथमतः अभिनंदन तुझं. आणि काय सांगशील, आता सुरुवात तर आपली गुलाल झाली. गुलाल आज आमची पण अपेक्षा होती, तेव्हा गुलाल भेटला आम्हाला. तर सांगायचं तर गेल्या वर्षी दादाने खूप प्रयत्न केले, थोडे बॅड लक चालू होतं म्हणायला लागेल. बैल सुद्धा चेंज करून बघितले परंतु बैल सुटत नव्हते, गाडी मोडत होती आमची, म्हणजे ते स्टार नव्हते गेल्या वर्षी. पण या वर्षी चांगली सुरुवात झालेली आहे. काय सांगशील, एकंदर मेहनत कोणाची होती? मेहनत काय आमची सगळी फॉर्मॅलिटी सर्व राहुलचं सांगायचं तर अक्षरशः कॉलेज सोडून बैलांच्या पाठी मेहनत घेत असतो. राहुल काय सांगशील, आज कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. चांगलं वाटतं. नावं सांग. हरण्या आणि सुंदर्या. हरण्या आणि सुंदर्या. तर दादा अभिनंदन पुन्हा एकदा. आणि म्हणजे गेल्या वर्षी जोड आपला, तर काय बैलांमध्ये काय फरक जाणवते का यावर्षी? चांगला आहे. यावर्षी आम्हाला अपेक्षा आहे की आपण कंटिन्यू असंच गुलालात राहावं आणि पुढील शर्यतीसाठी त्यासाठी शुभेच्छा. बोला नाद एकच. गट क्रमांक 13 मध्ये किती आली? आद्या मनीष चेरकर गाडी तिसरी आली. आद्या मनीष चेरकर आंदोशी गाडी गट क्रमांक 13 मध्ये तिसरी आलेली आहे. प्रथमतः अभिनंदन. आणि सुरुवात मगाशी आपलं बोलणं झालेलं की सुरुवात फक्त आपल्याला करायची आहे गुलालाने. मग आपण जे काही बाईलाही केली आणि आशा नव्हती तरी पण बाईलाही गुलाल दिला. पण यावेळी आपल्याला प्रॅक्टिसला बंदर सुद्धा नाही, तर मग हे कसं नियोजन झालं आजचं? एक 7-8 फेरा आणि एक महाजण्यात फेरा. बस 2 फेऱ्यांवर आपण गाडी हाकलली आहे. खरं तर गेल्या वर्षी जोड केला ना आपण. गेल्या वर्षी जोड केला, त्याच्यानंतर 7-8-15 मध्ये मोठी शर्यत झाली, तिथे आपण नंबर पात्र झालो. साधारणतः कितवा गट? 19वा का 20वा गट? 24व्या गटामध्ये नंबर आली. तर आणि आम्हाला आज अपेक्षा होती की गाडी वरच्या गटामध्ये असेल, परंतु शेवटी मालकाची इच्छा असेल तिथेच गाडी पळणार. तर आणि आता मगाशी बोलणं झालं की आपण आता एकदा गुलाल घेतला की जी काय असेल आपली वरती सुरुवात करू. म्हणजे आद्या मनीष चेरकर हे नाव बघायला गेलं तर पूर्वीपासून फायनल मध्येच असतंय, पण बैल गेल्या वर्षी जोड केला त्याच्यामुळे थोडी खालून सुरुवात केली आपण. पण तर आम्हाला अपेक्षा आहे की यावर्षी आपण जे नाव आपलं पूर्वीचं आहे
ते पूर्ण परत त्याच लेवलला आपलं नाव यावं अशी अपेक्षा करतो. तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुमची इच्छा आमची पूर्ण तर इच्छा पहिल्यापासून अशीच आहे. पहिले आपले बैल सुद्धा एवढे, आता बैल तरी मोठे आहेत पण पहिले बैल पण छोटे बैल होते. आणि एक मागच्या वर्षी आपल्यासोबत एक घटना घडली, जो आपला हुकमी एक्का होता तो अचानक दगावला, त्याच्यामुळे आपण गाडी थोडी बॅकफुटला आली. तर अशीच आपली गाडी गुलालामध्ये राहावी. आणि तर आपल्यासोबत गाडा मालकीन जॉईन झाले. आद्या, काय सांगशील? आद्या मनीष आज कसं वाटतंय तुला? मस्त. बैलांची नावं सांग. सोन्या मोठ्या. तर मनीष, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा. थँक्यू. बोला, नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 14 मध्ये तिसरी आलेली गाडी आहे. आणि गाडीचं नाव सांगायची मला वाटतं गरज नाही, कारण गेल्या वर्षी जवळजवळ बरेच किती 16 ना 17 वेळेला गुलाला झाली गाडी, म्हणजे जगदीश म्हात्रे तळ यांची. आणि त्याबद्दल त्यांची आपण छोटीशी मुलाखत सुद्धा घेतलेली. तर जगदीश तर आज नाहीये, थोडं त्याला दुखापत झाल्यामुळे मैदानात आलेला नाही तो. त्याचे भाऊ आहेत, काय सांगशील? पहिलेच शर्यत आणि गुलाल. पहिल्याच शर्यत आमची चांगली झालेली आहे आणि आम्ही गुलाल चांगला, म्हणजे एक प्रकारे चांगले आमचे बैल पळालेले आहेत. गुलालात आम्ही नेहमीच बसणार याच्या पुढे पण. तर परेश, आपली मेहनत ही कधीपासून यावर्षी चालू केलेली? यावर्षी जरा मेहनत आम्ही लवकरच चालू केली, कारण यावर्षी आम्हाला थोडा वरचा गट मारायचा आहे. पण थोडं जरा बैल, राजा बैल थोडा आजारी असल्यामुळे आज थोडी गाडी खाली घेतली होती. तर इथे मला एक सांगायचं आहे की आपण परेश कधी ऑक्टोबर किंवा ऑगस्टमध्ये आपण मुलाखत केली असेल. ऑगस्टमध्ये आपण मुलाखत केली, तर त्याचं सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण दोघा तिघांना मुलाखतीसाठी विचारलेलं, तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की मुलाखत घेतली तर ती पनवती लागते, शेवट होतो. तर त्यांना सांगायचं आहे की हे बघा, मुलाखत घेतलेली आणि पहिल्या शर्यतीमध्ये गुलाल पात्र झालेले आहेत. तर आमचा उद्देश हाच असतो की तुमची जी मेहनत आहे तीच लोकांसमोर आणायची असते. बाकी आमचा त्यामध्ये काही हेतू नसतो आणि याच्यामध्ये आम्हाला काही इन्कम वगैरे मिळत नाही, पण ते तुमच्यासाठी आम्ही करतो. आणि तुम्ही जर असे बोलत असाल तर कुठेतरी हर्ट होतं. तर त्याचा रिझल्ट बघा, पहिली शर्यत आणि गुलाल मिळाला आहे. ठीक आहे, चल परेश, यावर्षी सुद्धा तीच म्हणजे जिथून आपण संपवलेली आहे मागचं वर्ष, तिथूनच आता सुरुवात झालेली आहे गुलालाची. आणि असेच आपण यावर्षी सुद्धा गुलाल, आणि जे आपलं टार्गेट आहे की यावर्षी वरचा गट मारायचा, ते पूर्ण हो अशी अपेक्षा करतो. बोला, नाद एकच. तर मित्रांनो, गट क्रमांक 13 मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे, म्हणजे मुरली ग्रुप देवघर. आणि गाडीला नाव काय होतं? मयूर घरत. तर प्रथमतः अभिनंदन. आणि काय सांगशील, पहिली शर्यत आणि आपली गुलालाने सुरुवात झालेली आहे. आनंद आहे आम्हाला सर्वांना. आम्हाला इकडे कधी ह्या साईडला नंबर भेटला नव्हता. आमची इच्छा होती आज इकडे नंबर घ्यायचा आणि तो भेटलेला आहे. आणि हे सगळं आजचं नियोजन वगैरे कसं झालेलं? कारण नियोजन म्हणजे आमच्याकडे आज खरं बोलता पालखी आहे, त्याच्यामुळे आम्ही जायचं की नाही पहिलं सगळ्यांना विचारलं जायचं का, सगळे बोलले जाऊया. तर त्यांच्याच विचाराने आम्ही आलो आणि आज आमची सुरुवात झाली. कुठल्या देवाची पालखी आज? गणपती. अच्छा, गणपती म्हणजे पावला तुम्हाला आज पावलाय. संकष्टीचा. तर आणि बैलांची मेहनत या वर्षी कधीपासून चालू केली? मी गणपती झाल्यानंतरच सुरू केली. तोच जोड आहे ना गेल्या तोच, वर्षी? गेल्या वर्षी. काय चेंज वाटतो का या वर्षी बैलांमध्ये? वाटतं जरा पिकअप चांगलं वाटतं ह्या वर्षी. आणि मग या वर्षी काय अपेक्षा, कुठल्या गटापर्यंत जा? म्हणजे आमची जास्त नाही, 3 क्वार्टर अशी झाली तरी बस आम्हाला. आणि मागच्या वर्षी किती गुलाल झाले यांचे? मागच्या वर्षी 8 गुलाल झाले. तू बोललास या इकडे नंबर मारायचा होता, तर इकडचं हे आयोजन कसं वाटलं आजचं? आयोजन मस्त आहे, पहिली शर्यत चांगलं आहे, आहे. चांगलं आहे. आणि काहीच बंदर वगैरे? बंदर पण मस्त आहे. आणि बैलांचं सगळं संगोपन कोणामार्फत केलं हा जातं? माझा छोटा भाऊ आहे, तो करतो. बाकी हे सगळे मित्र आहेत, भाऊ आहेत, हे सगळे येतात. तर काय सांगशील, तुझं आता मेहनत एवढी हे झाली, म्हणजे फळ मिळालं मेहनत? मेहनतीप्रमाणे बैल चांगले चालतात. तुझी काय अपेक्षा आहे बैलांकडून अजून? बैल वाढतील तेवढे वाढतील, त्यांच्या हिशोबाने पळाले तर आपली अपेक्षा जाम मोठी असते. फक्त गुलाल मिळाला पाहिजे. ओके, तर पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बोला, नाद एकच. तर मित्रांनो, आज जी चिखली माती बंदर येथे बैलगाडी शर्यत फ्रेंड्स ग्रुपने आयोजित केली आहे, त्याच्यामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे पिंट्या घोसालकर. पिंट्या, प्रथमतः तुझं अभिनंदन. आणि जो आपला मगाशी आपण बोललेलो की पिंट्या 1 वर्ष थोडासा बॅकफुटला होता, तर त्याचं कारण म्हणजे पिंट्याचा जो एक बैल होता, तो चांगला बैल भेटलेला कंटिन्यू गुलालातला, तो अचानक दगावला, त्याच्यामध्ये पिंट्या थोडा बॅकफुटला होता. परंतु आता पिंट्याने मनोहर ठाकूर यांचा वशा घेतलेला आहे फायनल वाला बैल. तर काय सांगेल? वशांनी चांगली साथ दिली आणि हरण्या पण चांगला चालते त्यासोबत. तर पहिली शर्यत ही. पहिले आणि फेरे पण नसतील आपल्याकडे, कारण बंदर नाही आहे. बंदर नाही, फेरे एक पण फेरा नाही, बंदराचे 3 फेरे झाले फक्त. तर वशा घेतला, तर आता आपली गाडी
फायनल पर्यंत पोहोचवायची काही या वर्षामध्ये फायनल पर्यंत पोहोचवायचे. नक्कीच आपल्याकडे जेव्हा बंदर चालू होतील फेरे देऊ तेव्हा आपल्याला अंदाज येईल की आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. तर तुला त्यासाठी शुभेच्छा आहेत. आणि एकंदरीत आपल्यासोबत सध्या ट्रेंडिंगला असलेले आराध्या किराणा स्टोअरचे मालक आहेत. काय सांगशील आजच्या शर्यतीबद्दल? नमस्कार. आजची शर्यत जी फ्रेंड्स ग्रुपने आयोजित केलंय ती खरंच उत्तम आणि त्यांचं जे नियोजन आहे ते उत्तम आहे. आणि दादाची जी गाडी आज पळाली खूप सुंदर पळाली आणि 1 नंबर घेतला, त्याच्याबद्दल त्याचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो हे जे बैल आज नंबरला येत आहेत त्यांच्या पोटामध्ये जर खाणं कोणाच्या दुकानातलं जात असेल तर ते आराध्य किराणा स्टोअर चिंचोटी खिंड. दादाने शून्यातून हे सर्व चालू केलेलं आहे. सुरुवातीला छोटं दुकान होतं, मग तर हळूहळू वाढवत गेला, परंतु आज बैलगाडी शौकीनां म्हणजे बैलगाडी प्रेमींसाठी एक हक्काचं ठिकाण म्हणजे आराध्य किराणा स्टोअर. तर त्यासाठी तुला पुढील म्हणजे तुझा बिझनेस अजून खूप वाढावा अशी धन्यवाद. तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा महत्वाचा आहे. आणि अशी अपेक्षा करतो. आणि महत्वाचं म्हणजे दादाची गाडी सुद्धा आता गुलालात बसलेली आहे, त्याच्यासोबत पण आपण चर्चा करायला जाणार आहोत. तर पुन्हा एकदा पिंट्या तुझा अक्षय पाटील अभिनंदन. काय सांगशील बैलांबद्दल? आणि चांगले पालतात सगळे दोन्ही पण बैलांचं. हरण्या तर तुझ्याकडे जुना बैल आहे. हारण्याचा जुना बैल आहे, जामगावचा. वाशा पण आपलाच आहे, शेट्टीचा रोहन शेटचा बैल. तर अभिनंदन पुन्हा एकदा. बोला नाद एकच.